नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तर आज आपण मस्त अशी मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आले. तर आज आपण हा मस्त असा मसाला वडा बनवणार आहोत. तर याआधी आपण बटाटा वड्यांच्या भरपूर व्हरायटीज बघितलेल्या आहेत रेसिपीच्या, पण आज थोडासा वेगळा वडा आपण बनवणार आहोत जो प्रत्येकाला आवडेल. चला तर मग वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात. तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत असाल वडा किती छान फुगलेला आहे. तर तुमचा सुद्धा वडा हा असाच मस्त असा फुगणार आहे. चला तर रेसिपी सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी एक बाउल घेतलेला आहे. तर त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं. तर क्वांटिटी अशी परफेक्ट काही सुद्धा नाही आहे. तर त्याच्यात मी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाका आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून मस्त असं हे बॅटर बनवून आपण साईडला ठेवून द्यायचं. त्याच्यात थोडं थोडंसं पाणी करत छानसं बॅटर बनवून आता आपण हे साईडला ठेवून देऊया. पाण्याचा खूप जास्त किंवा एकदम कमी पाण्याचा वापर न करता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर हवं आहे. तसं आपण करून आता आपण साईडला ठेवून देऊया. त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना घेतलेला आहे स्वच्छ धुवून. त्यानंतर त्याच्यात आलं, लसूण आणि हिरवी मिरची वापरलेली आहे आणि हे छान आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आणि त्यानंतर मी इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता जे आपण बॅटर बनवून ठेवलेलं आहे तर त्याची आपण पहिल्यांदा भजी करून घ्यायचे. त्याच्यामध्ये दुसरं आपण काहीसुद्धा मिसळलेलं नाही आहे. फक्त आपण बेसन पीठ आणि मीठ इतकंच वापरलेलं आहे. हे जे छान आता भजी आपण मस्त असं करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता भजी आपले मस्त छान फुगलेले आहेत. तर हे भजी छान पहिला परतून वगैरे घेऊया आणि त्यानंतर मग आपण आता काढून घ्यायचे. बारीक गॅसवरती भजी छान हे तळून घ्यायचे. तर हे भजी छान आता तळले गेले हे आता आपण साईडला काढून घेऊया. त्यानंतर आता आपण हे तेल साईडला ठेवूया आणि आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया. तर ते मी तळलेले भजी एका बाउलमध्ये घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग आपण हे तुमच्याकडे जर पावभाजीचं मॅशर असेल तर त्याच्याने तुम्ही हे क्रश करू शकता किंवा हाताने. हे गरम आहेत त्यामुळे आपण ह्याचा काहीतरी वापर करायचा. हे छान आपल्याला क्रश करून घ्यायचं एकदम. त्यानंतर याच्यात उकडलेला बटाटा वापरायचा आहे. तर याच्यात मी उकडलेला बटाटा टाकलेला आहे. तो सुद्धा याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकताय. तर उकडलेले बटाटे मी याच्यामध्ये 2 वापरलेले आहेत. त्यानंतर आपण याच्यात काही मसाले ॲड करायचं. याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे, लाल तिखट, आपली कांदा लसूण जी चटणी असते ती वापरलेली आहे. त्यानंतर आपण मिक्सरला जी पुदिनाची चटणी बनवलेली आहे ती टाकलेली आहे याच्यामध्ये. त्यानंतर आपण याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एखादा चाट मसाला असेल तर तुम्ही वापरू शकता, स्किप केला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हे मिश्रण छान असं आता आपण एकजीव करून घेणार आहोत. तर हे मिश्रण एकदम व्यवस्थित असं मळून घ्यायचं चांगलं. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकताय भजीसुद्धा गार झाल्यामुळे आता हे छान असे एकजीव होतील आणि त्यानंतर हे गार झाले की याचे मस्त असे आपण चपटे गोळे बनवून घेणार आहोत. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकताय. तर मस्त असा याला आकार देऊया आणि या पद्धतीने आता हे मस्त असे वडे आता आपण बनवून घेऊया. तर याच पद्धतीनं या सर्व मिश्रणाचे वडे बनवून घ्यायचे आणि आपलं बॅटर जे बेसन पिठाचं आहे तेच राहील. फक्त बेसन पीठ, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, मस्त असं पाणी घालून छान तयार करून ठेवायचं बॅटर आणि त्यातच आपल्याला आता हे आपण हे बटाट्याचे किंवा भजीचे जे गोळे बनवले आहेत त्याच्यामध्ये मिक्स करायचं, छान डीप करून घ्यायचं आणि त्यानंतर गरम तेलामध्ये आपण हे छान आता तळून घेणार आहोत. तर तुम्ही हाताने किंवा चमच्याच्या साह्याने सोडू शकता. तेल छान गरम असावं आणि तळताना आपल्याला गॅस बारीक करायचा आणि या पद्धतीने आपण मस्त असं वडा तळून घेऊया. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की वडा आपला कसला भारी फुगलेला आहे.
चला तर या पद्धतीने आपण मस्त असं दोन्ही साईडने वडा छानसा तळून घेऊया. तर दोन्ही साईडने वडा आता छान तळला आहे. तर आपण काढून घेऊया हा वडा. तर तुम्ही बघू शकता आता व्हिडिओमध्ये वडा कसला भारी फुगलेला सुद्धा आहे आणि दिसायला सुद्धा खूप भारी झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरे वडे तळून घेऊया. तर बेसन पिठाचं जे मिश्रण आहे ते खूप जास्त एकदम दाटसर न बनवता एकदम थोडंसं मीडियम साईजचं बनवलं की वडे छान बनतात. तर या पद्धतीने आपण तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल आपले वडे मस्त झालेले आहेत, दिसायला सुद्धा एक नंबर झालेले आहेत. तर याच पद्धतीने मी सर्व वडे आता तळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपला हा मस्त असा मसाला वडा आता खाण्यासाठी तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकताय. चला तर मग रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा छान छान रेसिपीसाठी. थँक्यू.